जेव्हा प्रभाग रचनेला चॅलेंज करणारी याचिका सुप्रीम कोर्टाच्या समोर आली, त्यावेळी आम्ही म्हटलं की आता याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू केलं पाहिजे आणि आपला प्रश्न सोडवून घेतला पाहिजे. मग त्यासाठी जे आहेत समीर भुजबळ, माजी संधी अधिकारी महेश झगडे, ससाने असे दोघे तिघे जाऊन आम्ही त्यांना सुप्रीम कोर्टात पाठवलं की म्हटलं हे तुम्ही सगळं बघा. झगडे बाठिया कमिशनमध्ये होते, त्यांना सगळी माहिती पण होती. मी कडे गेलो आणि सांगितलं आम्ही अशी मागणी करणार आहोत की आम्हाला आरक्षण पाहिजे, पण बाठिया कमिशनने सांगितल्याप्रमाणे कमी जास्त नाही. 93 सालामध्ये 1993ला जे 27% आरक्षण आम्हाला लागू झालेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. तर आम्ही ती बाजू मांडतो, तुम्ही आम्हाला मदत करा. त्यांनी तुषार मेहतांना फोन केला, केंद्रीय चे आपले सॉलिसिटर जनरल, आणि मग इथे कोर्टामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टात सुदैवानं जो 80-85 वर्षाच्या आहेत इंदिरा जयसिंगाने, ज्या 93च्या त्या कोर्टामध्ये सुद्धा त्यावेळेला लढलेल्या होत्या, त्या उभ्या राहिल्या. गोपाळ शंकर आमचे दुसरे ॲडव्होकेटचे 2-3 लोक आमच्या बाजूने उभे राहिले आणि इंदिरा जयसिंग मॅडमने अतिशय जोरदारपणे बाजू सुद्धा आमची मांडली. आदरणीय सुप्रीम कोर्टाने तिथल्या सर्व पार्टीज ज्या हजर होत्या त्यांना विचारलं की हे जे मागणी करतायत त्याच्यावर कोणा चर्चा करायची आहे, कोणाचा विरोध आहे. ज्या पक्ष होते पक्षकार त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आमचा कुणाचाही याला विरोध नाही. आणि मग सुप्रीम कोर्टाने 6 मेला मागच्या निकाल दिला की ओबीसीचं आरक्षण हे बाठियाच्या पूर्वीचं जसं आरक्षण होतं, बाठिया कमिशनच्या अगोदरचं, ते आरक्षण जे आहे यापुढे लागू होईल. आणि आम्ही त्याच वेळेला एक आनंदाचा स्वीकार केला की बा आम्हाला आमचे हक्क मिळाले. आता परत सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी तो जो निकाल मिळाला होता आम्हाला ओबीसी अगोदरपासूनच जो आहे 27% आरक्षण लागू, त्याला परत चॅलेंज करण्यात आलं. अधिक लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची काही निवडणूक त्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंज करण्यात आलं. आणि मग सुप्रीम कोर्ट साहेबांनी, आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी सगळ्या याचिका आणि जे काही सरकारच्या अधिपत्याखाली आहे हे काय प्रभाग रचना करणं वगैरे वगैरे, आणि त्याच्यावर त्याप्रमाणे त्या होणार आणि त्या सुद्धा ओबीसी आरक्षण पूर्णपणे देऊन या सगळ्या निवडणुका पार पडणार. हे पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा कन्फर्म्ड केलं. मला मनापासून आनंद, मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना, भगिनींना मोठा दिलासा आहे. सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला. जो 27% आम्हाला अनेक 40-50 वर्ष लढल्यानंतर 93 साली इथे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं मंडल आयोगाचं. पवार साहेबांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू केला. VP सिंग साहेबांनी त्यावेळेला मंडल आयोग स्वीकारतो म्हणून सांगितलं होतं, त्याप्रमाणे ते लागू झालं. अनेक वर्ष ते बरोबर चाललं, परंतु नंतर मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या 2-4 वर्षापूर्वी हे अडथळे निर्माण झाले. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ते अडथळे सन्मान्य सुप्रीम कोर्टाने आता पूर्णपणे दूर केलेले आहे. धन्यवाद.
राजकीय प्रश्न काय विचारायचं मला काही उत्तर देता आलं तर ते येईल. अरे तर मी सगळ्यांना सांगा ना, तू एकदम एक तर मागून येणार एकदम पुढे कुठे झाली तर थांब ना, सगळ्यांबरोबर जा ना. मग त्या बोला. हा सर, भंडाऱ्यामध्ये परिणय फुके काय आपल्या परिणय फुके बरं आपल्या भाषणामध्ये उल्लेख करताना असं म्हटलंय की शिवसेनेचा बाप मीच. कोण? परिणय फुके काय भाजपचे आमदार आहेत. परिणय फुके यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेचा बाप मी आहे म्हणून तिथं भंडाऱ्यामध्ये भाषणात. काय त्याला कुठल्या अर्थाने ते बोलले, तर संदर्भ काय होता काय मला काय माहिती नाही. तुम्ही जे आहे जे म्हणालात काय त्यावर विश्वास ठेवून मी एवढंच सांगेन की शिवसेना हा शब्द जो आहे नवीन संघटना स्थापन करताना नाव काय ठेवायचं संघटनेला, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना नाव काय ठेवायचं यावरून जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला राष्ट्रवादी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना नाव सुचवलं की तुझ्या संघटनेचं नाव हे शिवसेना ठेव. आणि अशा रीतीनं शिवसेना संघटनेचा जन्म झाला. भाजप खासदार निशिकांत दुबे आहेत, ते वारंवार मराठी माणसाविरोधात बोलत असतात. आता देखील त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की मुंबई जी आहे ती UP बिहारनी बनवलेली आहे. कसं पाहताय? हे बघ, कोण काय बोलतं कोण काय बोलतं, काय वेगवेगळे लोक आहे. मुंबई आहे काय इंग्रजांनी काय आंदोलन केलं, इंग्रजांना आंदोलन मिळालं वगैरे 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 जुना इतिहास आहे. परंतु ज्या वेळेला या देशामध्ये भाषावार प्रांतरचना निर्माण झाली त्यावेळेला अनेक ठिकाणी काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले. आंध्र प्रदेश, तामिळनाडू इथे सुद्धा काही प्रॉब्लेम निर्माण झाले, इथे सुद्धा काही आत्महत्या झाल्या. आपल्या बाबतीत ते मुंबई राज्य होतं मोठं आणि आता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं महाराष्ट्र मुंबई राज्य म्हणून. मग ते गेलं आणि मुंबई कुणाला द्यायची. आता हरिभाऊ पाटसकर म्हणून होते, त्यांनी काही नियम टाकून दिले होते का की भाषा कुठची चालते आहे, खेडे हा घटक मानायचा आहे, संलग्नता आहे की नाही, अशा ज्या काही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आणि मग मराठी लोकांनी जे आपल्या महाराष्ट्राची गुजरात मागणी केली, मुंबई आमची आहे. ह्या सगळ्या काही परिस्थितीमध्ये किंवा त्यावेळेचे काही जे नेते होते त्यांनी द्वैभाषिक महाराष्ट्र निर्माण केला. म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र म्हणून एकच, आणि मुंबई त्यांची राजधानी. त्याला मोठा विरोध झाला आणि त्या विरोधाला जे लढले त्याच्यामध्ये भाई डांगे, SM जोशी साहेब, सन्मान्य त्यावेळेचे अतिशय जबरदस्त नेते आचार्य अत्रे, लालजी स्टॉलवरचे उभे राहिले, भाऊ साठे, जंगम स्वामी, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर अमर शेख, अशा सगळ्या मंडळीने रान पेटवलं. अक्षरशः रान पेटवलं म्हणजे काय ते कळलं. आणि 105-6 होतात. आणि मग इंदिराजींनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांनी पंडित नेहरूंना सांगून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा इतिहास आहे. मग आता मुंबईसह महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठी.
त्यामुळे मराठीचा अवमान कुणीही करता कामा नये हे आपले सगळेच नेते सांगतात आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर ठोकून सांगतात की मराठीचा अपमान नाही करायचा कोण. तुम्ही उद्योगधंदा करण्यासाठी राहण्यासाठी फिरण्यासाठी ठीक आहे, पण मराठीचा अपमान नाही करायचा कोणी. खरं म्हणजे जे बडोद्याकडे गेले त्यावेळेला गुजराती बोलतात, इंदोरकडे गेले हिंदी बोलतात, तामिळनाडूमध्ये गेले सोना चांदी करणारे आपल्या आटपाडीचे लोक तिथली भाषा. स्वाभाविक लोकांचं अशी इच्छा होती की इथे राहणारे जे फक्त 2 वर्षाकरता किंवा 1 वर्षाकरता आलेत बदलीने त्यांच्याबद्दल नाही. इथले कर्मचारी बदली झाली, इथून गेले मग आंध्र प्रदेश आणि मग आणखीन पुढे बंगालमध्ये, त्यांना नाही काय बोलतात. पण जे कायमस्वरूपी जर वास्तव्य करतात की त्यांना त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लोक ते करतात. सिनेमात आर्टिस्ट सुंदर मराठी बोलतात. आता की मराठी बोलायला, पण मध्ये काय झालं की आता इथली भाषा कुठली याच्यावरून जो वाद सुरू झाला त्यामुळे त्याला हे सगळे काही फाटे फुटत. मराठीला कोणाचाही विरोध असता कामा नये, ज्ञान त्यांनी अपमान तर करताच कामा नये. आणि म्हणून फडणवीस साहेबांनी सांगितलं की देश जाऊ शकतो, उद्योग धंदा राहणं वगैरे सगळं करू शकतो, पण त्या भाषेचा तिथल्या लोकल भाषेचा त्यांनी मान राखला पाहिजे. आमच्या इथे सुद्धा पण आमच्या भाषेच्या मुळावर तुम्ही उठता कामा नये मी सुद्धा सांगितलं. आणि त्याला काय विरोध असण्याचं काही चूक. सरकार आल्यापासून माहिती असो आमदार असो किंवा मंत्री असो सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहे. आता संजय शिरसाट यांनी म्हटलंय पैसा सरकारचा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. तुम्ही कसं पाहताय यांच्याकडे? नाही, मी काय ते ऐकलं नाही, मी काय ते पाहिलं नाही. परंतु जर पैसा म्हटला तर हा सगळा पैसा हा महाराष्ट्राचा पैसा आहे. या महाराष्ट्रातली मायबाप जनता जी आहे ही कराच्या रूपानं जो काही पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये जमा करते आणि आमचे मंडळ आणि प्रशासकीय अधिकारी तोच पैसा या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विकास कामासाठी अडचणीत आलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपण वापरतो. पण अशा वक्तव्यामुळे सरकार मी माझं उत्तर दिलं. सर, राज ठाकरे आज मेळाव्यात बोलताना असं म्हटलेलं आहे तर त्यांनी आपापसात भांडू नका. जर उद्धव ठाकरे आणि मी एवढ्या वर्षानंतर एकत्र आलोय तर तुम्हाला आहे आणि मराठीचा मुद्दा घराघरात घेऊन जावा. त्या दोन्ही लाईनवरती मुंबई महापालिकेत त्यांना किती यश मिळेल वाटतं तुम्हाला? मुंबई महानगरपालिकेत 2 ठाकरे जर एकत्रित आले तर निश्चितपणे जर एकटे उद्धवजी असते किंवा एकटे राज ठाकरे असते त्यांना जेवढं यश मिळालं असतं त्याच्यापेक्षा निश्चित जास्त यश दोघे एकत्र आल्यानंतर मिळणार. त्याला काय कोणी ज्योतिषाने सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे महायुतीची अडचण होईल असं वाटत नाही का? नाही होणार, तरी सुद्धा अडचण नाही होणार. महायुतीच उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सोबत घेत आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे दोन्ही दगडांवरती पाहिजे. मला त्याची काही कल्पना नाहीये, पण दोन्ही भाऊ जर एकत्र आलेत आणि मी त्यांना लहानपणापासून म्हणजे बघितले फार वर्षापासून, म्हणजे राज ठाकरेंना राज म्हणायचे आणि राज आणि ती सगळी मंडळी उद्धवजींना दादू म्हणायचे. आता राज आणि दादू जर एकत्र आले एवढ्या वर्षानंतर तर कोणाला वाईट वाटायचं काय कारण आहे? आणि ते जर दोघे एकत्र आले तर ही पूर्वीची शिवसेना एकत्रित झालीच जवळपास असं म्हणायला काय हरकत आहे? म्हणून राज ठाकरेंनी सांगितलं असेल की कार्यकर्त्यांनी सुद्धा मतभेद जरा बाजूला ठेवा आणि एकत्र येण्याचा प्रयत्न करा. आता ते जर युतीत त्यांच्याबरोबर लढणार असेल 2 ठाकरे एकत्र
तर स्वाभाविक आहे की दोन्ही ठाकरे जे आहेत आपल्या कार्यकर्त्यांना ही जी युती त्यांची होऊ घातलेली आहे त्यांच्या गळी उतरवून एकत्र आणण्याचं काम करणार. त्याची चूक आहे. सर, पुढचा प्रश्न, 2 मुद्दे अजूनही महायुतीच्या सरकारमध्ये पेंडिंग आहेत. ते 2 मुद्दे म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद आणि नाशिकचं. तर त्याच्याबद्दल काय निर्णय झालेला आहे का? असं आहे की याचा सगळा निर्णय उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्वात मुख्यमंत्री महोदय हे ह्या पालकमंत्री कोण कुठे याचा निर्णय ते घेतात. आणि पालकमंत्री जर नसतील तर काय व्यवस्था तिथे करायची ती सुद्धा मुख्यमंत्री करतात. 15 ऑगस्ट आली ना. हो ना, मग ते मागे 26 जानेवारी सुद्धा झाली ना. नवीन लोकांना भरू ना, नवीन लोक आले असेल तर प्रत्येकाने आपापले बोंब घेऊन जा.